सुरुवातीला बातमी शिर्डीतून महायुतीत अधिक चांगला समन्वय साधा वाद होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना अमित शहांनी भाजप पदाधिकारी आणि मंत्र्यांना केल्यात। अमित शहांची मंत्र्यांसोबत एक बैठक पार पडली, त्यावेळी सरकारची प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही अमित शहा यांनी केलं। यांनी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली आणि त्यात या सूचना केलेल्या आहेत। नेमकं अमित शहांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, आज मंत्री आणि पदाधिकाऱ्यांबरोबर अमित शहांची बैठक झालेली आहे, शिर्डीत होते ते, काय नेमकं त्यांनी म्हटलेलं आहे, समन्वय साधायला सांगितलं, आणखीन काय काय घडलंय? हेमाली, भाजपाच्या मंत्री जे झालेले आहेत, राज्यमंत्री जे आहेत, तसंच जी कोर कमिटी आहे यांच्याशी संवाद या संपूर्ण अधिवेशनाच्या भाषणानंतर त्यांनी शिर्डीमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चा केली आहे। या संपूर्ण बैठकीमधला जो सार आहे त्यामध्ये दोन फार महत्त्वाचे, एक अमित शहा यांचं एक सज्जड दम सर्व मंत्र्यांना देण्यात आलेला आहे। एक म्हणजे सरकारची प्रतिमा आणि तुमची प्रतिमा, तुमच्या खात्याचा कारभार हा व्यवस्थित ठेवा अशा स्वरूपाचा सज्जड दम थेट देण्यात आलेला आहे। दुसरीकडे थेट त्यांना सांगण्यात आलेलं आहे की सरकारमध्ये महायुतीमध्ये समन्वय ठेवावा, सरकारची प्रतिमा कुठेही मलिन होईल असे कोणतेही कृत्य केलं जाऊ नये। याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये बीडचं प्रकरण गाजतंय, यापूर्वी वेगळे आरोप केले गेले होते या आधीच्या सरकारवर, अर्थात महायुतीचं सरकार होतं पण त्यावेळेस एकनाथ शिंदे नेतृत्व करत होते, पण स्वतःच्या मंत्र्यांचा कारभार हा स्वच्छ असावा, स्वतःची प्रतिमा चांगली असावी आणि कोणत्याही चुका सहन पक्ष केला जाणार नाही पक्षाकडून, असंही सज्जड दम या सर्व मंत्र्यांना दिल्याची माहिती NDTVला मिळालेली आहे। याचा अर्थ पुढच्या काही कालावधीमध्ये मंत्र्यांचा कारभार, त्यांचा परफॉर्मन्स आणि पक्ष संघटनांमध्ये त्यांचं काम हे फार महत्त्वाचं ठरणार आहे। त्या दृष्टिकोनातून आता काय घडतं हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। हे मानतो नक्की सागर, स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाती घ्या असं सांगितलेलं आहे त्यांनी, काय त्यांच्या नेमका म्हणण्याचा अर्थ आहे? काही वेगळ्या जबाबदाऱ्या ठरवून देण्यात आलेल्या आहे? वास्तविकतेत यावेळेस मंत्री जर पाहिले तर भाजपाकडे जवळपास 137-140 पर्यंत आमदार आलेले आहेत, ज्या म्हणजे पाठिंबा देणारे अपक्ष आणि इतर मित्रपक्षांचे धरून। त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये जे मंत्री केलेलं आहे त्या विभागातल्या मंत्र्यांना काही जिल्ह्यांचं वाटप पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल। त्या जिल्ह्याची जबाबदारी संघटनात्मक स्वरूपाची त्यांच्याकडे असेल, त्याच्यामध्ये पक्ष संघटना सदस्य वाढवणं असेल, तिथल्या संघटनात्मक इतर कार्यक्रम असेल, RSSचा अजेंडा किंवा भाजपाचा जो संघटनात्मक अजेंडा आहे तो राबवणं असेल, अशा काही महत्त्वाच्या जबाबदारी प्रत्येक जिल्हानिहाय मंत्र्यांकडे देण्याच्या सूचना सुद्धा केल्या जाणार आहेत। पुढच्या कालावधीमध्ये तशा स्वरूपाचे पालकमंत्रीपद वाटप केल्यानंतरनं अतिरिक्त काही जिल्ह्यांची जबाबदारी सुद्धा मंत्र्यांना दिली जाणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था अवघ्या पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये येतील। अशा परिस्थितीमध्ये पक्ष बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक तिथे वेळ देण्याच्या सूचना सुद्धा अमित शहा यांनी या संबंधित मंत्र्यांना केल्या आहेत। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।